विदर्भाला पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। पुढील 3 दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता। राज्यात उष्णतेची लाट, मात्र महाबळेश्वरमध्ये रात्रीच्या सुमारास चक्क धुक्याचं साम्राज्य। महाबळेश्वरमधील तापमानातही काही प्रमाणात घट, उष्णतेतही महाबळेश्वरमधील वातावरणात गारवा। राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। राज्यात पाणी टंचाईच्या झळा वाढल्या। तापमान वाढल्यानं पाणी टंचाईची समस्या गंभीर। सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 40 टँकरनं पाणी पुरवठा। नंदुरबार जिल्ह्यात उष्णता वाढल्यानं भूजल पातळीत घट। जिल्ह्यातील भूजल पातळी 0.17 मीटरनं घटली। भूजल पाणी पातळी घटल्यानं विहिरींच्या पाणी पातळीवर परिणाम। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उगवा गावात भीषण पाणी टंचाई। गावातील दूषित पाणी पुरवठा आणि जीवजंतूंमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। चंद्रपूरमधील ट्रॅफिक सिग्नल 3 तास बंद राहणार। वाहनधारकांना उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी दुपारी 1 ते 4 सिग्नल बंद। उष्णतेच्या त्रासामुळे चंद्रपूर वाहतूक पोलिसांचा निर्णय। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, भरत गावित यांची मागणी। अवकाळीमुळे कांदा, मका, चाऱ्याचं नुकसान। नागपुरात तापमानाचा पारा 40शी पार। महाराजबाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी कूलरची व्यवस्था। तापमानापासून बचाव म्हणून प्रशासनाची खबरदारी। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा शेती पिकांना फटका। मक्याचं पीक झालं आडवं, शेतकऱ्याचं 30% नुकसान। सांगोल्यातील शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद। वीज पुरवठा खंडित झाल्यानं 8 महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद। प्रशासनाचं नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष। जालन्यातील बदनापूर तालुक्यात पशुधन जगवण्यासाठी शेतकऱ्यांचं आतापासूनच चाऱ्याचं नियोजन। शेतकऱ्यांसाठी चारा आणि पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर। सार्वजनिक पाणवठे आणि चारा छावण्या सुरू करण्याची मागणी। अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात 5000 पत्रवजा तक्रारी पाठवण्याची मोहीम हाती। पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला पत्र पाठवणार। कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीची माहिती। मनमाड ते कसारा नव्या रेल्वे मार्गाला अंतिम मंजुरी। मुंबई लोकल आता नाशिकपर्यंत धावण्याची शक्यता। माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश। ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीनं तुळजापुरातून जवळपास 100 लोक गायब झाल्याची सूत्रांची माहिती। आतापर्यंत 35 आरोपींविरोधात गुन्हा दाखल। 14 आरोपी अटकेत, 21 आरोपी अजूनही फरार। बुलढाण्यातील दिवंगत शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची शेतकरी नेते राजू शेट्टींनी भेट घेतली। सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे कैलास नागरे यांना आपलं बलिदान द्यावं लागलं, राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। डेंग्यू तापाच्या रुग्णाचं 6 लाख बिल कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरवर संतापले। भंडाऱ्याच्या 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील 150हून अधिक मदतनीस पगाराविना 5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं काम बंद आंदोलन। जोपर्यंत पगार जमा होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार, आंदोलकांचा इशारा। सांगलीच्या कडेगाव तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचं बेमुदत धरणं आंदोलन। शेतातील गहू चोरीबाबत तक्रार दाखल, मात्र अद्यापही कारवाई होत नसल्यानं शेतकरी आक्रमक। सांगलीत व्याजदर वाढी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीकडून निदर्शनं। केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरमध्ये केलेल्या 50 रुपयांच्या दरवाढीचा निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलन। आंदोलनस्थळी माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित। इंदापूरच्या भिगवण ग्रामसभेत तुफान गोंधळ। तहसीलदार पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामस्थांमध्ये हाणामारी। भिगवण पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत जमाव पांगवला, मात्र या प्रकारामुळे गावात तणावाचं वातावरण। यवतमाळच्या वणी शहरात रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या पोलमुळे नागरिकांना त्रास। टिळक चौक ते खाती चौकापर्यंत रस्त्याच्या मध्ये विजेचे पोल कायमचे काढण्याची नागरिकांकडून मागणी। सोलापूरच्या करमाळ्यातील आळसुंदे ते वरकुटे रस्ता सुरू करण्यासाठी महिलांसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको। स्थानिकांनी उपोषण केल्यानंतरही रस्ता सुरू न झाल्यानं उपसलं रास्ता रोकोचं हत्यार। सिंधुदुर्गच्या मालवण बस स्थानकाची वादग्रस्त जुनी इमारत जमीनदोस्त करत असतानाच काही भाग नव्या इमारतीवर कोसळला। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही।
ओव्हरलोड कोळशाच्या वाहतुकीमुळे महामार्गाशेजारी शेतीचं मोठं नुकसान. यवतमाळच्या वणी परिसरात कोळशाची ओव्हरलोड वाहतूक सुरूच. कोळशाच्या धुळीमुळे पिकांची नासाडी. वाशिमच्या मंगरुळपीर रोडवरील पुलाचं बांधकाम अर्धवट. मुख्य रस्त्यावर मुरुम टाकल्यानं वाहनधारक हैराण. नागपूरच्या बुटीबोरी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम रखडलं. उड्डाणपुलावरून 24 डिसेंबर 2024 पासून वाहतूक बंद. दुरुस्तीचं काम 6 महिन्यांपासून सुरूच. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील गोमाई नदीच्या पुलाचं काम 1.5 वर्षापासून रखडलेलं. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर न झाल्यानं पुलाचं काम रखडलं. रखडलेल्या कामामुळे वाहनांना 70 किलोमीटर फेरा मारावा लागतोय. नंदुरबारच्या नवापूर शहरात दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलं. नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाला जाग. तातडीनं तपासणी पथकाकडून चौकशी. कोल्हापूरमधील दुचाकी चोराला कराड वाहतूक पोलिसांनी चोरीच्या दुचाकींसह पकडलं. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. नागपुरात वयोवृद्ध व्यक्तींना टार्गेट करून चोरी करणाऱ्याला अटक. आरोपीकडून सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 3,35,000चा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये ज्वारीच्या दरात मोठी घसरण. हमीभावापेक्षा 1,300 रुपये कमी दर. नाफेड मार्फत ज्वारीची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास सुरुवात. स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर पीक विम्याचा मोबदला मिळण्यास सुरुवात. वाशिममध्ये लघु पाटबंधारे प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात गाळ आणि मुरुम उपसा. अवैध उपशामुळे धरणाच्या मुख्य भिंतीला तडे जाण्याची शक्यता. प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी. नागपुरात कार्यकारी अभियंत्यावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई. हर्ष बोहरे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव. 4,20,000ची लाच घेतल्याप्रकरणी 3 एसीबीकडून अटक. नाशिकमध्ये क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या नावाखाली 37 जणांची 81 लाखांची फसवणूक. सायबर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचा आमिष. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मनसरेस कॉर्नर परिसरात बिबट्याचा वावर. शेतातील बिबट्याच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ व्हायरल. नांदेडमध्ये स्मशानभूमीत गॅस दाहिनीचे काम लवकरच पूर्ण होणार. प्रदूषणमुक्त वातावरणात अंत्यसंस्कारासाठी मदत होणार. एकाच वेळी 3 मृतांवर अंत्यसंस्कार करता येणार. सोलापूरमध्ये प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आईची मुलाकडून हत्या. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे आईची गळा आवळून हत्या. अक्कलकोटच्या सिन्नूरमधील धक्कादायक घटना. जळगाव विभागात 5 नव्या लालपरी बसचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. जळगाव आणि चोपड्यासह 10 ठिकाणी नवी बस स्थानकांच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील. गुलाबराव पाटील यांचं प्रतिपादन. अमरावती मुंबई विमानाचं तिकीट दुरांतो एक्सप्रेसपेक्षा स्वस्त. 16 तारखेला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं लोकार्पण होणार. सोलापुरातील बोरामणी गावात सामूहिक विवाह सोहळा संपन्न. अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं विवाह सोहळ्याचं आयोजन. काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांची उपस्थिती. साताऱ्याच्या कराडकोळेमधील पीर बाबा सफा साहेब उरूस उत्साहात साजरा. उरुसानिमित्तानं गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली. जेजुरीतील खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात फुलाफळांची आरास. चैत्र महिन्याच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक सजावट.